महाशिवरात्रीच्या पावन प्रसंगी श्री बद्रीनाथ मंदिराचा जो शिलान्यास कार्यक्रम संपन्न होत आहे 12 मार्च रोजी, त्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला तो कार्यक्रम निर्विघ्नतः संपन्न व्हावा यासाठी आजच्या शुभमुहूर्ती मातीच्या 1.25 लाख शिवलिंगाचं इथे निर्मिती होत आहे व त्याची शिवरात्रीच्या प्रत्येक प्रहरामध्ये म्हणजे चतुर्थ 4च्या 4 प्रहरांमध्ये त्यांचं पूजन संपन्न होईल आणि दुसऱ्या दिवशी त्या मातीच्या 1.25 लाख शिवलिंगाचं विधिवत विसर्जनसुद्धा करण्यात येईल। या शिवलिंग बनवायला जळगावचे व मनारखेडा परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदवला व सकाळपासूनच इथे शिवलिंग बनवण्याचं कार्यक्रम सुरू आहे। तब्बल इथे 1 ट्रॅक्टरहून जास्त माती आम्हाला इथे शिवलिंग बनवायला लागलेली आहे व त्या मातीमध्ये गंगाजल मिश्रित करून त्या पवित्र अशा मातीपासून इथे शिवलिंगाची निर्मिती होत आहे। इथं सकाळपासून सगळेजण जमले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण इथं शिवलिंग बनवत होतो आम्ही आणि संध्याकाळी या सर्व 1.25 लाख शिवलिंगावर पूजा होणार आहे आणि रात्री अजून जागरण वगैरे होईल इथं आणि खूप छान वाटतं आहे। आम्ही एक शिवलिंग बनवत आहोत इथं। महाशिवरात्री आज, त्यामुळं सगळेजण जमले आणि छान आनंद हसत खेळत सगळे शिवलिंग इथं बनवत आहोत आम्ही। आतापर्यंत 60 ते 70 हजार झालेत, अजून काही तासांमध्ये संपूर्ण होतील। 1.25 लाख पर्यंत आम्ही शिवलिंग बनवू। आज महाशिवरात्रीनिमित्त इथे 1.25 लाख शिवलिंगांचा प्रोग्राम म्हणजे तयार करायचा प्रोग्राम आहे। आम्ही सकाळपासूनच इथे आलेलो आहोत। सकाळी माझा मुलगा आणि मी आलेली होती, मुलगा गेला, आता मी संध्याकाळ म्हणजे रात्रीपर्यंत थांबणार आहे। सकाळपर्यंत शिवलिंगांसाठी आम्ही सकाळपासूनच माती वगैरे भिजवली। पूर्ण तयार झाले की काय करतो? काय म्हणजे आता ते झाल्यानंतर त्याची पूजा वगैरे करतील, मग उद्या सकाळी त्याचं विसर्जन करणार आहे। या मनारखेडा भागातील बद्रीनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या या पावन प्रसंगी पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीच्या 1.25 लाख शिवलिंगाचं पूजन व निर्मिती आज सकाळपासून सुरू आहे व संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास भजन संध्या होईल व त्याच दरम्यान या शिवलिंगांचं विधिवत पूजन सर्व भक्तांकडून करण्यात येईल। षोडशोपचार असतील, सर्व जे उपचार आहे त्या उपचारांनी या शिवलिंगांचं विधिवत पूजन येथे संपन्न होईल व जे 4 प्रहरांची पूजा महाशिवरात्रीनिमित्त होत असते त्या 4ही प्रहरांमध्ये या शिवलिंगांचं पूजन विधिवत पूजन येथे संपन्न होईल व उद्या या शिवलिंगांचं विधिवत विसर्जन होईल। गेल्या मार्च महिन्यामध्ये जो 12 मार्चला शिलान्यास सोहळा बद्रीनाथ मंदिराचा आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी भगवान महादेव यांचं विधिवत पूजन आजच्या या पावन प्रसंगी आपल्या या मंदिरामध्ये संपन्न होत आहे व मनारखेडा असेल किंवा जळगाव असेल सर्व परिसरातील भक्तांचा सहकार्य या उपक्रमासाठी आहे। लहान मुलं असतील, महिला असतील, आबालवृद्ध असतील, सर्व भक्तांचा सहभाग या शिवलिंग बनवायमध्ये, या पूजनामध्ये, या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये आपल्याला लाभत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।